स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा। 18 जानेवारी मोठा निर्णय। 2100 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। 2100 रुपये पात्र महिलांसंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करण्या अगोदर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा। पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊ पात्र महिला आणि अपात्र महिला यांच्या संदर्भात मोठा निर्णय। 2100 रुपयासंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय। महिलांचं टेन्शन वाढणार। आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही। अपात्र बहिणी कोणत्या, अपात्र महिलांची यादी, त्याचबरोबर पात्र महिलांना 2100 रुपये कधी, ही सगळी सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया। सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी खूप मोठी माहिती दिलेली आहे। आत्तापर्यंत तुम्ही एकूण 6 हप्ते घेतलेले आहेत, 7वा हप्ता देखील जमा होत आहे। आता या 6 हप्ते घेतलेल्या महिलांवर या ठिकाणी पहा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। 6 हप्ते कुणाला मिळालेले आहेत, कुणाला मिळालेले नाहीत, कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात। या संदर्भात सरकार पुन्हा या ठिकाणी निर्णय घेणार आहे। तुम्हाला पुन्हा मेसेज येणार लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पात्र की अपात्र या संदर्भात नवीन माहिती पाहू शकता। 60 लाख बहिणी बाद, लाडक्या बहिणी 60 लाख होणार बाद। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल। 60 लाख बहिणी बाद होत आहेत, योजनेपासून वंचित होत आहेत, योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही। डिसेंबरपर्यंत पैसे आले असतील परंतु आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। सरकारने हा मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे। याचं कारण काय आहे तर तुम्ही योजनेमध्ये अपात्र असताना देखील पात्र झालेला होता, तुम्हाला पैसे मिळालेले होते, सरकारने देखील पैसे दिलेले होते आणि त्यावेळेस कारण होतं निवडणुका। आता निवडणुका संपताच बहिणी बाद होत आहेत, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा। त्याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार, आजची सगळ्यात मोठी बातमी। तुम्ही अपात्र आहात, एकूण 6 हप्ते घेतलेले आहेत, 9000 रुपये तुम्हाला सरकारी तिजोरीत जमा करावे लागणार आहेत। महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। जर तुम्ही अपात्र असताना पैसे घेतलेले आहेत तर तुम्हाला 6 हप्ते त्या ठिकाणी सरकारी तिजोरीत जमा करावे लागणार आहेत। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला पैसे इथून पुढेही मिळणार आहेत। पण ज्या आता अपात्र ठरवण्यात येत आहेत, 2.5 लाखाच्या वरचं ज्यांचं उत्पन्न आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल, पेन्शनधारक असेल किंवा इतर जे बेसिक निकष आहेत आणि महाराष्ट्राबाहेर गेलेल्या महिला ज्यांचं लग्न महाराष्ट्र राज्याच्या बाहेर झालेलं आहे, दुसऱ्या राज्यातील पुरुषाशी झालेला आहे, अशा महिलांनी देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचे देखील पैसे या ठिकाणी परत घेतले जाणार आहेत। सगळ्यात मोठा निर्णय आहे सरकारचा। बहिणींचे पैसे परत घेण्यात येणार आहेत, सरकारी तिजोरीमध्ये तुम्हाला पैसे जमा करावे लागणार आहेत। खूप मोठा आकडा आहे। 60 लाख भगिनी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सुमारे 4000 महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतलेली आहे। 4000 महिलांनी स्वतः योजनेचे अर्ज जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। अपात्र असल्यामुळे त्यांनी स्वतः सरकारी ठिकाणी पुढे जी कार्यवाही होणार आहे किंवा ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी आधीच थांबवलेल्या आहेत, त्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतलेली आहे। लाडक्या बहिणींना 4000 बहिणी इथून योजनेतून बाद झालेल्या आहेत स्वतःहून। सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहत आहात तुम्ही। जुलैपासून दिलेल्या हप्त्याचे पैसे सरकार परत घेणार, या ठिकाणी आजचा सगळ्यात मोठा निर्णय। जुलैपासूनचे पैसे रिटर्न सरकारला करावे लागणार। किती? 7 हप्ते।
7 हप्ते तुम्हाला 7 नाही, ज्यांना डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत त्यांना 6 हप्ते, आणि आता जानेवारीचा हप्ता आल्याच्या नंतर ज्या महिलांचे फॉर्म बाद होतील, अपात्र होतील, त्यांना देखील त्या ठिकाणी पैसे परत करावे लागणार आहेत. आता पहा, तर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची सध्या छाननी करण्यात येणार आहे. अगोदर माहिती मिळत होती, आता सरसकट अर्ज जे आहेत ते चेक केले जात आहेत. या अगोदर सरसकट अर्ज चेक करण्यात येत नव्हते, परंतु आता सगळ्याच बहिणींचे अर्ज तपासले जाणार आहेत. सर्वच बहिणींचे अर्ज पुन्हा तपासण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये जे निकष आहेत ते अधिक कठोरतेने, कडक तेने तपासले जाणार आहेत. पहा, ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना योजनेतून बाद करण्यासाठी ही प्रोसेस सुरू आहे. सरसकट अर्ज तपासण्यात येणार, त्यामुळे महिलांचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे. अगोदर सांगण्यात येत होतं की ज्या अर्जांची तक्रार असणार तेच अर्ज तपासले जाणार, परंतु आता सरसकट अर्ज जे आहेत ते तपासण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती जाहीर केलेली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि ज्या बहिणी अपात्र होतील त्यांना सरकारी तिजोरीत पैसे जमा करावे लागणार आहेत जुलैपासूनचे. आणि ही माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी आजच माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. लाडक्या बहिणींवर संक्रांत झाल्यावर संक्रांत आलेली आहे लाडक्या बहिणींवर. या ठिकाणी पहा, कारण त्यांचे हप्ते बंद होत आहेत. 5 वर्ष योजना चालणार होती, लाभ मिळणार होता, परंतु नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, पहिल्याच हप्त्यात योजनेपासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे. योजनेपासून त्यांना लांब करण्यात आलेला आहे, लाभ दिला जाणार नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी हा जाहीर केलेला आहे. लाडकी बहीण योजनेतील सगळ्यात मोठी बातमी. आता या अपात्र आणि पात्रतेसंदर्भात माहिती, जसे जसे अर्ज तपासले जातील तसे तसे बहिणींना अपात्र करण्यात येईल. ज्या खरंच पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील, ज्या अपात्र असतील त्यांना त्या ठिकाणी कळवण्यात येईल. आता मेसेज येतील का नाही हेही स्पष्ट झालेलं नाही, परंतु शक्यता आहे अपात्र बहिणींना अर्जाची छाननी परत झाल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी मेसेज येणार आणि सरकारी तिजोरीत पैसे जमा करण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या जातील लाडक्या बहिणींना. आता 7वा हप्ता 26 तारखे अगोदर सगळ्यांना मिळणार आहे. हा हप्ता आज उद्यापासून मिळायला सुरुवात होऊ शकते. 26 तारीख जवळ आलेली आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्वच महिलांना पैसे दिले जाणार आहेत. आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. 26 जानेवारीचा हप्ता लास्ट तारीख. पाहू आता कधी जमा होतात प्रत्यक्ष पैसे.